गजानन महाराजांच्या पालखीचं प्रस्थान पंढरीच्या नगरीच्या दिशेने झालं आणि परवा दिवशीच रात्री सोलापूर जिल्ह्यामध्ये आगमन झालं. आज पालखीचं दर्शन घेतलं, पादुकांचं दर्शन घेतलं आणि महाराष्ट्र आणि सोलापूर जिल्हा बळीराजा सुखी आणि समाधानी राहावा आणि जनतेचं आरोग्य चांगलं राहावं आणि राज्यामध्ये देशामध्ये सुखशांती नांदावी अशा पद्धतीची प्रार्थना आज केलेली आहे. पंढरपूरमध्ये चांगली सुविधा करण्यात आलेली आहे. काय कशा स्वरूपाची सुविधा आहे? मोबाईल व्हॅन आहे काय? पंढरपूरच्या पालखीची यावर्षी आपण खूप नियोजन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नियोजन करत असताना पाठीमागच्या वर्षी ज्या ज्या अडचणी वारकरी बांधवांना आल्या, भक्तांना आल्या, त्या अडचणीवर मात करत असताना चालू वर्षी आपण वारकऱ्यांच्या सोयीसाठी मुख्यमंत्री वारकरी निवास केंद्र आपण चालू केली आणि प्रचंड मोठा त्याचा लाभ वारकरी भाविक घेत आहेत. ज्या ठिकाणी सगळ्या वारकऱ्यांचं स्वागत होत आहे, सगळ्या वारकऱ्यांची चरणसेवा होते, सगळ्या वारकऱ्यांची त्या ठिकाणी आरोग्याची काळजी घेतली जाते. दवाखाना आहे, मेडिकल आहे, त्या ठिकाणी शौचालयाची सुंदर व्यवस्था आहे. पालखीत यावेळी नव्यानं आम्ही महिलांचा स्नानगृह सुद्धा या चालू वर्षी आपण केलेली आहे. खूप सुंदर अशी स्नानगृह केलेली आहे. पालखीत अद्ययावत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे जे शक्य आहे, पंढरीची नगरी आता आपण बघतो की सगळं नीट अँड क्लीन करून आता स्वागताला तयार होतेच आणि एक सजलेलं आणि उत्साहानं पालख्यांचं स्वागत करणारं पंढरपूर आपण सगळेजण बघाल. तर VIP दर्शनापासून असे अनेक निर्णय घेतलेले आहेत की जे वारकऱ्यांसाठी महत्वाचे आणि आवश्यक होते. आरोग्य शिबिर मागच्या 2 वर्ष राबवले गेले, खूप चांगला प्रतिसाद होता. यावर्षी काय नियोजन आरोग्य शिबिर? नाही, यावर्षी तर आपण अख्ख्या वारीमध्येच आरोग्याच्या सुविधा दिलेल्या आहेत. मुख्यमंत्री वारकरी सेवा केंद्राच्या इथं आपण डॉक्टर्स आहेत, दवाखाने आहेत, मेडिकलची व्यवस्था आहे. ज्या ज्या ठिकाणी आपण बघतो की आपण ॲम्ब्युलन्सेस आहे, डॉक्टरची सेवा आहे, जे आवश्यक आहे ह्याच्यासाठी. पुन्हा आपण बाईक ॲम्ब्युलन्स केलेली आहे. त्यामुळं या सगळ्या गोष्टी आपण आरोग्याच्या दृष्टीने जे आवश्यक आहे ती सगळी पावलं आपण उचलली. विठ्ठलाकडे काय मागणार आहे या वारी? विठ्ठलाकडं माझा बळीराजा सुखी समाधानी होऊ दे. चांगला पाऊस तो पडतोय, आणखीन चांगला पाऊस पडू दे आणि पडल्यानंतर राज्यातली जनता सुखी आणि समाधानी राहू दे आणि सगळ्यांना सुबुद्धी मिळावी अशा पद्धतीची मागणी केलेली आहे. आज आंदोलन होते भाऊ, ठाकरे बंधू एकत्र आले, ठाकरे बंधू शिवसेना आणि मनसे एकत्रित आले ठिकठिकाणी जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या आणि हिंदी JR ची होळी करण्यात आलेली आहे. काय कसं होतं? मला एक गोष्ट आपल्याला सांगायची की मराठी आमची राजभाषा आहे आणि मराठीबद्दल प्रचंड आत्मीयता आपल्या सगळ्याच महाराष्ट्रीयन जनतेला आहे. मराठी भाषेला राजमान्यता देण्याचं काम आदरणीय मोदीजींनी केलं, जे आजपर्यंत कुणी केलं नव्हतं. आणि आता आपण मराठी भाषेचा सन्मान करत असताना आपल्या राज्यातल्या मुलांनी आणखीन काही भाषाचं ज्ञान असावं की ज्याला प्रगती करताना, जीवन जगत असताना काय आणखीन आवश्यक भाषांचं ज्ञान असणं आवश्यक आहे. त्या दृष्टीने शिक्षण गावात कोणालाही कंपल्शन केलेलं नाही. कंपल्शन करायचं पुढं आहे. त्यामुळं आता माझं एवढंच सांगणं आहे की काही लोक याचं राजकारण करण्याचा प्रयत्न करतात. हिंदी तर आपल्या देशाची भाषा आहे आणि अशा वेळी आपण प्रादेशिक वाद, भाषावाद, प्रांतवाद निर्माण करायचं आणि मराठी आपण स्वतःला म्हणायचं आणि त्यामधून आपली राजकीय पोळी भाजायचं काम करताना आपण बघतोय. मला वाटतं मुंबईची निवडणूक लागलेली आहे, त्या अनुषंगानं काही आता आंदोलन होत आहेत. ही नेहमीच आता लोकांचा अनुभव आहे, त्याला काही फार कोण गांभीर्याने गेलं असं नाही. पण जेव्हा मुंबईची निवडणूक येते तेव्हा मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार आहे आणि मराठी भाषेवर आता संकट आलेलं आहे. हे कायमचं झालेलं आहे, त्यामुळे लोकांना सवय आहे.
भाऊ सुशील कुमार शिंदे म्हणतात ते बोरामणी विमानतळापासून माझ्या नावाचा बोर्ड काढा, पण बोरामणी विमानतळ सुरू करा. आता ते काय म्हणतात त्यांना माहिती. बोरामणीचा अभ्यास माझ्यापेक्षा त्यांना खूप चांगला आहे आणि मला वाटतं हे पाठीमागच का नाही झालं याचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. देशातली सर्वोच्च पदं, राज्याची सर्वोच्च पदं आपल्याकडे असताना आपण या विमानतळ आतापर्यंत का नाही झालं याच्या संदर्भात मी बोलण्यापेक्षा त्यांनीच बोललेलं चांगलं. माझा त्या संदर्भात माझी काही वेगळी भूमिका नाही, पण तेही विमानतळ लवकरात लवकर चालू झालं पाहिजे. पण त्यात काय ज्या टेक्निकल अडचणी आहेत त्या माझ्यापेक्षा आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेबांना खूप चांगल्या माहिती आहेत. माझ्यापेक्षा ते चांगलं उत्तर देतील.